सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण बघणार आहोत की साखरपुड्यामध्ये आता पूर्णाजी ही साक्षीला आपल्या शेजारी बसवते आणि साक्षीला समजावू लागते. पूर्णाई म्हणते की साक्षी, कसं आहे ना, नवऱ्याने दिलेले वचनं आणि शब्द 7 जन्म सांभाळावं लागतात बरं का. या सगळ्यांचा अर्थ मी तुला समजावून सांगेन बरं का. असे बोलत आता पूर्णाई असते आणि साक्षीच्या डोक्यावरती हात ठेवते. तेव्हा अस्मिताला मोठा धक्का बसतो. त्यांच्याकडे बघून अस्मिता विचार करते की देवा, पूर्णाजी तर ठीक आहे ना, आणि आज हे सर्वजण साक्षीसोबत एवढं प्रेमाने का वागताय. तेव्हा अस्मिता म्हणते की पूर्णाजी तू तर लगेचच कल्पना मध्ये बोलत म्हणते की अस्मिता, अगं बघ ना, साक्षीचा ड्रेस किती छान आहे. कल्पना म्हणते की अस्मिता, तुला असा ड्रेस घ्यायचा का, बघ बरं. तर लगेचच आनंदाने अस्मिता ही साक्षी शेजारी बसते आणि ड्रेस बघू लागते. तर आता अस्मिता म्हणते की मम्मा, नाईस डिझाईन आहे आणि माझ्यासाठी आपण असा ड्रेस घेऊया बरं का. ते सर्व बघून आता साक्षी विचार करते की देवा, या लोकांना आता मी कसं समजावू आणि सांभाळू. इकडे आता सायली कपाटात आणि इकडे तिकडे आता साक्षीचे ते पुरावे शोधत असते आणि त्या सर्व फाईल बघून सायलीच्या हातात काही मिळालेलं नसतं. तेवढ्यात सायलीची नजर कपाटात असलेल्या त्या खालच्या बॅगकडे जाते. इकडे आता बाहेर कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, तू मैत्रीला जागण्यासाठी इथे आलास ना. कल्पना म्हणते की मग अर्जुन, तू आज चैतन्यला अजिबात एकटं सोडायचं नाही, सतत त्याच्यासोबत राहा आणि आज या दोघांना काहीच काम करू द्यायचं नाहीये. साक्षी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, इट्स ओके, मी मॅनेजमेंटचं सगळं बघेन. साक्षी म्हणते तुम्ही बसा, आता मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बघते. तेवढ्यात आता कल्पना आणि पूर्णाजी म्हणते की अगं थांब साक्षी, तू बस, तू कशाला त्रास घेतेस. लगेचच कल्पना म्हणते अस्मिता, तू साक्षीचं नेकलेस बघितलं का, किती छान डिझाईन आहे ते. आणि अस्मिता पुन्हा साक्षीला आता नेकलेस बघून त्यामध्ये अडकवू लागते. इकडे आता सायली कपाटातून साक्षीची ती बॅग बाहेर काढते. तर आता इकडे अस्मिता साक्षीसोबत बोलत साक्षीला बोलण्यामध्ये गुंतवत असते. तर इकडे आता अर्जुनसुद्धा चैतन्यसमोर असतो आणि गप्पा मारत असतो. तर आता चैतन्य आणि साक्षी बाकीच्या पाहुण्यांसोबत बोलू लागतात. तर इकडे आता प्रताप हा अर्जुनला खुणावतो. तर आता सायली त्या बॅगमध्ये आता तिची चेन उघडून त्यामध्ये काही पुरावे मिळतात का हे बघू लागते. पूर्णाई ही गुरुजींना म्हणते की गुरुजी, तुम्ही तिथे काय विधी करणार आहात का, तिथे नको, इथे समोर करा आणि उचला ते सर्व आणि आणा इकडे. तर लगेचच साक्षी पुढे येत म्हणते की आजी, तुम्ही काय करता, मीच त्यांना तिथे अरेंज करायला सांगितलं होतं. इकडे आता साखरपुड्याची सेरेमनी होणार आहे ना. तर आता पूर्णाई म्हणते की अगं साक्षी, तिथे ते बरं दिसत नाही, आणा ते इकडे. तर आता चैतन्य साक्षीला समजावू लागतो आणि म्हणतो की साक्षी, होऊ दे आजीच्या मनासारखं. तेवढ्यात अश्विन तिथे येत म्हणतो की साक्षी ये ना, आपण जरा इकडे फोटो काढू. इकडे आता चैतन्य हा पुन्हा त्याला आलेल्या गिफ्ट समोर येतो आणि पुन्हा ते गिफ्ट देण्यासाठी त्यावर नावं लिहू लागतो. तेवढ्यात अर्जुन पाठीमागे येत म्हणतो की अरे चैतन्य, काय करतोयस, नावं लिहायला मी आहे ना, तू काही करू नकोस बरं. इकडे आता साक्षी ही इकडे तिकडे बघू लागते आणि विचार करते की अख्खी सुभेदार फॅमिली इथे आली, पण सायली कुठे, सायली तर इथे कुठे दिसत नाही. असे म्हणत आता साक्षी सायलीला तिची नजर इकडे तिकडे भिरभिरून शोधू लागते. ते शब्द ऐकताच आता प्रताप म्हणतो की अगं सायली बाहेर गेली. तर कल्पना म्हणते हो, सायली बाहेर गेली. तेवढ्यात आता अर्जुन हा तो गिफ्टचा बॉक्स दाखवतो. तर कल्पना म्हणते की अगं इथे स्पेशल गिफ्ट भेटत नव्हतं ना, तेव्हा गिफ्ट आणायला गेली ती. कल्पना म्हणते की तुमच्या जवळचं मार्केट आहे ना, ती गिफ्ट आणायला तिकडे गेली आहे सायली. तर आता साक्षी म्हणते की एकटीच गेली का. तेव्हा सर्वजण आता साक्षीकडे बघू लागतात. साक्षी म्हणते की नाही, म्हणजे अर्जुन इथेच आहे, मग ती एकटी कशी गेली. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मी कसा जाईल, मी माझ्या मित्राच्या एंगेजमेंटसाठी इथे आलोय ना. अश्विन म्हणतो की एक्झॅक्टली, आणि वहिनीला मी सुद्धा विचारलं होतं की मी येतो मार्केटमध्ये, पण वहिनी म्हणाली नको, असू द्यात. पूर्णाई म्हणते की अरे या नवरा बायकोसोबत माझा फोटो तरी काढा रे, एवढं मी छान साडी घातली आणि काय रे, तुम्ही माझा फोटो नाही काढणार का. तर आता चैतन्य म्हणतो बस का आजी, चल ये, मी तुझा फोटो काढतो. तर लगेचच उठत पूर्णाजी म्हणते की आली आली, चल माझा फोटो काढ. तर आता इकडे साक्षी विचार करते की थांबा, तुमच्याबरोबर माझा फोटो खूप छान आला पाहिजे, तेव्हा आत्ता जाते आणि रूममधून मी टचअप करून येते. ती ऐकताच आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि पटकन अर्जुन आता सायलीला मेसेज करतो. इकडे आता सायली ती बॅग उचकत असते.
साक्षी म्हणते की नाही, मी 2च मिनिटात येते, मला टचअप करायला माझ्या रूममध्ये जाऊन फार वेळ लागणार नाही. आणि पटकन आता साक्षी वर जाते. कल्पना म्हणते की साक्षी, तुला टचअप करायला तुझ्या रूममध्ये जाण्याची काय गरज आहे. असे मोठ्याने आता जात असलेल्या साक्षीला कल्पना बोलते तर लगेचच साक्षी थबकते. तेवढ्यात आता इकडे सायली तिच्या बॅगमधून मोबाईल बाहेर काढते तर अर्जुनने मेसेज पाठवलेला असतो की साक्षी तिच्या रूममध्ये येते, तेव्हा तू पटकन बाहेर ये. ते आता मेसेज बघून आता सायलीला मोठा धक्का बसतो. पळतच आता इकडे कल्पना ही पायऱ्या चढून आता साक्षीकडे येते आणि म्हणते, काय आहे ना साक्षी, आमची अस्मिता आहे ना, तिच्याकडे जवळच मेकअप किट असतं. तर आता कल्पना जवळ येत म्हणते की साक्षी, तुला रूममध्ये जायची गरजच नाही आहे अगं. तर साक्षी म्हणते की नाही मावशी, मी असे कोणाचे प्रॉडक्ट यूज नाही करत. साक्षी म्हणते, माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे, तेव्हा माझे AC प्रॉडक्टच मला वापरावे लागतात. साक्षी म्हणते की बघा, माझा मोबाईलसुद्धा डिस्चार्ज झाला आहे, बॅटरीसुद्धा आता मला चार्ज करावी लागेल, तेव्हा मी 2च मिनिटात येते. आणि पुन्हा साक्षी जाऊ लागते. तर आता पुन्हा कल्पना ही साक्षीच्या मागे जाऊ लागते. तर इकडे अस्मिता म्हणते, चैतन्य चल आपण एक फोटो काढू. तर अर्जुन विचार करतो की सायली तर आता आतमध्येच आहे आणि आता तर साक्षी गेली. तर आता पटकन आता साक्षी ही दरवाजा उघडते आणि इकडे तिकडे रूममध्ये बघू लागते. तर तिथे भयान शांतता असते आणि कोणीच नसतं. तर हसतच कल्पना आता साक्षीला म्हणते की बरं, तू 2 मिनिटात पटकन आवरून ये बरं का. तर हसतच साक्षी म्हणते, हो. तर आता कल्पना जाताच आता साक्षी दरवाजा बंद करून घेते आणि विचार करते की म्हणजे सायली खरंच गिफ्ट आणायला गेली तर, आणि मी उगाचच संशय घेतला. आणि आपला मोबाईल आता चार्जिंगला कनेक्ट करत आता साक्षी पुन्हा दरवाजा उघडते आणि बाहेर डोकावते. पटकन आता साक्षी तिचं कपाट उघडते आणि सर्व काही व्यवस्थित आहे की नाही हे बघते आणि पुन्हा दरवाजा बंद करते. तर आता इकडे हळूच पडद्यामागे लपलेली सायली साक्षीला बघते. तर साक्षी आता आरशासमोर येऊन तिचे केस विंचारू लागते. पटकन आता सायली तिच्या मोबाईलवरून अर्जुनला मेसेज करते. तेव्हा अर्जुन तो मेसेज वाचतो आणि म्हणतो की साक्षी आतमध्ये आली आणि मी पटकन वेळेत लपले, पण साक्षीला लवकरच बाहेर आणावं लागेल, नाहीतर मी पकडले जाईल. तर आता अर्जुन पूर्णाईला खुणावतो. तेव्हा पूर्णाई म्हणते की साक्षी, अगं झालं की नाही तुझं का मी येऊ मेकअप करायला. तर प्रताप हसू लागतो. साक्षी म्हणते की आता ही म्हातारी माझं मेकअप करायला येणार का, एवढं माझं वाईट दिवस नाही आले. आणि लगेचच साक्षी ओरडत म्हणते की आले पूर्णाजी आले. आणि लगेचच साक्षी बाहेर निघून जाते. तर लगेचच पटकन सायली ही आता बाहेर निघते आणि आता तिची पर्स खाली ठेवत सायली तिची कॉट खाली इकडे तिकडे सगळीकडे आता साक्षीचे ते पुरावे शोधू लागते. त्यानंतर आता सायली हा तिथे चार्जिंग लावलेला साक्षीचा मोबाईल घेते आणि म्हणते, यामध्ये नक्कीच कुणालच्या विषयी काहीतरी असणार, पण त्या मोबाईलचा लॉक उघडत नसतो. तर सायली विचार करते की आता मला यामध्ये वेळ घालून चालणार नाही. तर आता लगेचच पूर्णाई आता चैतन्य आणि साक्षीला गुरुजींसमोर यायला सांगते. तर आता साक्षी कल्पनाला म्हणते की सायली अजूनही नाही आली. त्यानंतर आता सर्वजण साक्षीकडे बघू लागतात. तर हसतच साक्षी म्हणते की अहो, फक्त गिफ्ट तर आणायचं आहे ना. प्रताप म्हणतो की अगं, ती मार्केटमध्ये गेली आणि मार्केट किती लांब आहे तुला माहिती आहे ना साक्षी चांगलंच. इकडे आता सायली त्या रूममध्ये आता दुसऱ्या टेबलचा ड्रॉवर उघडते आणि त्यामधील सर्व पुस्तके वह्या उचकून त्यामध्ये काही पुरावे मिळतात का हे बघू लागते. इकडे आता पूर्णाई म्हणते की ती सायली असल्या नसल्याने काय फरक पडणार आहे, साखरपुडा तिचा आहे का तुमचा आहे ना साखरपुडा. पटकन आता पूर्णाई म्हणते, गुरुजी तुम्ही विधी सुरू करा आणि चला पटकन. तर लगेच चैतन्य आणि साक्षी खाली बसतात. इकडे आता अर्जुन पुन्हा सायलीला मेसेज करतो आणि म्हणतो की इकडे विधी सुरू झालाय, तेव्हा तुम्ही पटकन पुरावे शोधून खाली या. इकडे आता सायली ते पुरावे शोधत असते. पटकन सायलीचा मोबाईल वाजतो. अर्जुनने मेसेज केलेला असतो की तुम्ही गिफ्ट आणायला बाहेर गेलात, हे आम्ही साक्षीला सांगितलं, तेव्हा पटकन बाहेर या. तो मेसेज वाचून आता सायली परत तिचा मोबाईल बॅगमध्ये ठेवते. आता इकडे सायलीने एक प्लास्टिकचे फोल्डर आपल्या हातात घेतलेले असते आणि सायली इकडे तिकडे बघत असतानाच त्या फोल्डरमधील फोटो, ते लव्ह लेटर्स आणि सगळं आता सायलीच्या हातातून खाली पडतं. सायली ते फोटो आणि ते लव्ह लेटर्स बघू लागते. तर कुणालचे ते फोटो आणि साक्षीच्या प्रेमाच्या त्या जुन्या आठवणी सगळ्या आता सायली समोर आलेल्या असतात. आणि कुणालच्या मिठीतले ते सर्व फोटोज आणि ते सर्व लव्ह लेटर्स आता सायली ही बघून तिच्या पर्समध्ये ठेवते. तर आता एक चिठ्ठी आता कुणालने साक्षीसाठी लिहून ठेवलेली असते. ती चिठ्ठी उघडून सायली वाचू लागते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की साक्षी, प्रत्येक गोष्ट तू तुझ्या मनाप्रमाणे करणार. तुला बोलायचं तर तू बोलणार आणि नाही बोलायचं तर नाही बोलणार. पण मला ही एक मन आहे, याचा तू कधी विचार करणार. आय लव्ह यू साक्षी, तुझाच कुणाल. अशी ती चिठ्ठी कुणालने लिहून ठेवलेली असते आणि सायली ते वाचते. तर आता दुसरी चिठ्ठी सायली वाचू लागते. त्यामध्ये कुणालने लिहिलेले असते की साक्षी, आपल्या प्रेमाला बघता बघता 5 वर्षे पूर्ण झाली, तरीसुद्धा आपलं बोलणं आता होतच नाही आणि मी सुद्धा कामामध्ये असतो. तेव्हा आता ते सर्व वाचून झाल्यानंतर सायली विचार करते की या पत्रावरूनच कळतंय की साक्षी ही कुणालसोबत किती वाईट वागली ती.
तर आता इकडे सायली समोर ते सर्व पुरावे येऊन सायली ही बाहेर येते आणि अर्जुनला ते सर्व सांगते. तर लगेचच अर्जुन आणि सायली चैतन्याला बेडरूममध्ये आणतात आणि लगेच अर्जुन म्हणतो की कुणालने आत्महत्या साक्षीमुळे केली होती. तर चैतन्य म्हणतो काय? तर अर्जुन म्हणतो हे घे पुरावे. आणि ते सर्व पुरावे अर्जुन आता चैतन्याला दाखवतो आणि ते सर्व पुरावे बघताच त्यामध्ये कुणालचे लव्ह लेटर्स, कुणालच्या त्या प्रेमाच्या चिठ्ठ्यात, कुणालचे ते सर्व फोटो बघताच आता चैतन्याला मोठा धक्का बसतो आणि लगेचच चैतन्य म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता साखरपुडा मोडतोय. आणि आता चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जात असलेल्या चैतन्याला थांबवत सायली आणि अर्जुन म्हणतात की थांब चैतन्य, या सगळ्याची सुरुवात साक्षीने केली आहे ना, तेव्हा शेवट आता आपण करायचा. आणि अर्जुन आणि सायली आता त्यांचा प्लान चैतन्याला सांगतात. तर तिघांनीही एकमेकांसोबत हात मिळवणी केलेली असते. तेव्हा आता कुणालचे सत्य आणि साक्षीचा खोटारडा चेहरा हा समोर आलेला असतो. तर आता चैतन्य, अर्जुन आणि सायली हे आता साक्षी विरुद्ध पुरावा गोळा करून साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतात आणि पुन्हा आता चैतन्य अर्जुनची मैत्री हिला एकत्र आणून सायली ही कशी साक्षीचा बँड वाजवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.